नमस्कार सर्वांना. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आजीच्या हाताची शेवग्याच्या शेंगांची मसाला भाजी, जी भाकरीसोबत एकदम जबरदस्त लागते. तर ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. शेवग्याच्या शेंगा ह्या फक्त चवीलाच नाही तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असतात. सांधेदुखी, कंबरदुखी, रक्तवाढीसाठीही उपयुक्त असतात. तर ही रेसिपी पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा. त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. छान अशी कमेंट्स करा, म्हणजे माझे पुढचे व्हिडिओ तुम्हाला नक्की बघायला भेटतील. चला तर मग आपण बनवूया मस्त मसालेदार शेवग्याच्या शेंगांची भाजी. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथे मी घेतलेले आहे मस्त शेवग्याच्या गावठी शेंगा घेतलेल्या आहेत. तर इथे सर्वात आधी आपण शेंगांचे बारीक बारीक खांड करून घेणार आहोत आणि वरची साल काढून घ्यायची. तर इथे आपली सर्व शेंगांची वरची साल काढून झालेली आहे आणि शेंगाही साफ करून झालेले आहेत. इथे मी 8 ते 10 माणसांसाठी भाजी बनवणार आहे. तर त्यासाठी मी शेंगा जास्त घेतलेले आहेत. शेंगा मी स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे. इथे मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेले आहे. त्यामध्ये 1.5 चमचा मीठ टाकून घेणार आहे. या पाण्यामध्ये आपण शेवग्याच्या शेंगा शिजवून घेणार आहोत. त्यासाठी हे पाणी गरम करण्यासाठी ठेवलेले आहे. इथे 10 मिनिट शेंगा शिजू द्यायच्या. त्याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचे. हे बघा 10 मिनिटं आपले झालेले आहेत आणि खूप छान अशा शेंगा पण शिजलेल्या आहेत. हे बघा दाबून बघितल्यानंतर खूप छान अशा शेंगा शिजलेल्या आहेत. त्यानंतर आपण मसाल्याचे साहित्य बघूया. इथे घेतलेले आहे मी चणा डाळ घेतलेली आहे. त्यानंतर बाजरीचे पीठ, धने घेतलेले आहे मी इथे. नंतर मी बारीक कापलेला कांदा, लसूण, हिरवी मिरची, खोबरं आणि खडा मसाला घेतलेला आहे. इथे लवंगा, दालचिनी आणि चक्री फूल एवढे मी मसाला घेतलेला आहे. त्यानंतर मी घेणार आहे थोडे शेंगदाणे. शेंगदाणे दाखवायचे राहून गेले. इथे मी सर्व मसाला भाजून घेणार आहे. सर्वात आधी मी कांदा भाजून घेते. कांदा मस्त थोडासा काळपटपणा येईपर्यंत भाजून घ्यायचा.
इथे आपला सर्व मसाला भाजून झालेला आहे. त्यानंतर भाजीसाठी गरम पाणी करून घ्यायचं आणि मी मिक्सरमध्ये मसाला दळून घेणार आहे. तर इथे मी मसाला आधी दळून घेणार आहे, नंतर मी पीठ आणि डाळ दळून घेणार आहे. हे बघा, आपण मस्त बारीक मसाला दळून घेतलेला आहे. त्यानंतर मी इथे घेतलेला आहे घरचा काळा मसाला. त्यानंतर थोडी पनीर मसाला घेतलेला आहे मी. पनीर मसाल्याने पण खूप छान अशी टेस्ट येते. इथे आपलं पाणीही गरम झालेलं आहे. तर आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊया. त्यासाठी मी इथे घेतलेले आहे एक मोठे पातेले. मी 10 ते 12 माणसांची भाजी बनवणार आहे, त्यासाठी मी मोठेच पातेले घेतलेले आहेत. तर सर्वात आधी मी त्यामध्ये 4 ते 5 पळी तेल टाकून घेणार आहे. तेल गरम झाले की आपण मिक्सरमध्ये दळलेला मसाला होता, तो मसाला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि मस्त लाल होईपर्यंत परतवून घ्यायचा. हे बघा, आपला मसाला छान असा परतवून झालेला आहे. त्यामध्ये मी आता आपला घरचा मसाला आणि पनीर मसाला टाकून देणार आहे. चांगला तेल सुटेपर्यंत मसाला परतवून घ्यायचा. मसाला मस्त परतवून झालेला आहे. त्यानंतर आपण उकडवलेले शेंगा हे पाण्यासकट आपण मसाल्यामध्ये टाकून देणार आहोत. ते पाणी, शेंगांचं पाणी फेकायचं नाही. शेंगांचं पाणी खूप पौष्टिक असतं, त्यामुळे शेंगांचं पाणी पण त्यामध्ये टाकून घ्यायचे. व्यवस्थित असे शेंगा मिक्स करून घ्यायच्या. त्यानंतर आपण इथे डाळ्या दळून घेतलेल्या होत्या. डाळ्या आणि बाजरीचं पीठ तेही आपण गरम पाण्यामध्ये पाणी टाकून तेही आपण त्याच्यामध्ये टाकून देणार आहोत भाजीमध्ये. इथे आपण अंदाजानुसार मीठ टाकून घ्यायचे, कारण शेंगांमध्ये पण मीठ टाकून उकडवलेलं असतात, त्यामुळे नंतर मीठ कमीच टाकायचे. मीठ टाकून झाल्यानंतर व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आणि उकळू द्यायची भाजी. भाजीची अजून टेस्ट वाढवण्यासाठी इथे आपण घेतलेली आहे कोथिंबीर. भाजीमध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची. कोथिंबीरीने खूप छान अशी चव लागते.
तर अशा घरगुती पद्धतीने आपण शेवग्याच्या शेंगांची मसालेदार भाजी बनवलेली आहे. 10 ते 12 माणसं आरामशीर जेवतील अशी भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला भाजीची रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. अशाच घरगुती रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे पुढचे व्हिडिओ माझे तुम्हाला बघायला भेटतील. आणि असाच सपोर्ट मला करत राहा. आणि आपली घरगुती पारंपरिक पद्धतीने शेवग्याच्या शेंगांची भाजी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा.